आजच्या बिग बॉसच्या एपिसोड बघून मी काय प्रेडिक्शन केलं होतं तुम्ही बघा. मी 2 दिवसा पहिले हा व्हिडिओ बनवला होता की जेव्हा बिग बॉसचा प्रोमो रिलीज झाला होता आणि की पहिला फायनलिस्ट कोण बनणार, तेव्हाच मी प्रेडिक्ट केली होती की तन्वी कोलते पहिली फायनलिस्ट बनणार. कारण की तन्वी कोलतेच्या मतलब जे काटा ग्रुप आहे ना, त्याचे 4 लोक आहेत. मतलब म्हणा दीपाली म्हणा, राकेश म्हणा, रेवा म्हणा आणि तन्वी 4 लोक आहे. मेजॉरिटी ऑफ पीपल, मेजॉरिटी ऑफ वोट दास्त आहे. आणि इकडे बघायला तर विशाल गेम खेळू शकत नाही फिजिकल फायटिंगमुळे. खूप चुकीचा कृत्य केलं नाही, खूप कमी शिक्षा भेटली आहे, पण स्टील तो खेळू शकत नाही. दुसरा अनुश्री आहे आणि राखी आहे. राखी तसे गेम किंवा टास्क मध्ये एवढाच चांगला परफॉर्मन्स किंवा तिला एवढा काही पडलेली नसते. आणि वाचली बिचारी अनुश्री, तर अनुश्रीकडे ओट नाहीये, तेवढ्या गोष्टी नाहीत. तर जेवढा काटा ग्रुपच्या सपोर्ट आहे ना, तेवढा टोळीमध्ये सपोर्ट नाहीये. तर मला वाटलं होतं की जो पहिला फायनलिस्ट बनेल ना, तो फक्त म्हणजे काटा ग्रुपचाच बनेल असं मला वाटलं होतं. मग त्याच्यानंतर अजून एक प्रोमो रिलीज झाला आणि त्या प्रोमो मध्ये दिसलेला होता की एक जाडा आहे, खूप असे मकडीचे वगैरे जाडे आहेत आणि राकेश बापट खेळत आहे, तन्वी कोलते खेळत आहे, दोघांमध्ये कट्टू फाईट चाललेली आहे, असे वगैरे चालू आहे. त्यावेळेस मी प्रिडिक्शन केलं होतं की ह्या दोघांमध्ये ना तन्वी कोलते जिंकणार. कारण की तन्वी कोलते खूप स्मार्ट प्लेअर आहे, खूप स्पीड आहे, खूप स्ट्रेंथ आहे, तिच्यामध्ये बुद्धी आहे, चातुर्य आहे, फटाफट असते. ज्यापर्यंत आतापर्यंत स्टार्टिंग पासून ते आतापर्यंत तन्वी कोलतेचे तुम्ही एकदाही टास्क बघा, तेव्हा तुम्हाला समजून येईल की ज्या जिद्दीने, ज्या दिमागाने, ज्या बुद्धीने, प्रेझेन्स ऑफ माइंडने ती गेम खेळते ना, तिच्यासारखा कोणीच गेम खेळत नाही. एवढ्या सारख्या संकेतला तिनं लॉक केलं आणि एवढे सारे महान मोठ्या लोकांना ती लॉक करते, गेम खेळते. तिच्या खरंच गेम मध्ये ते बिलकुल मतलब वेगळीच पर्सनॅलिटी दिसते तिच्या गेम मध्ये, खरंच खूप चांगला खेळते. त्यावरून मला वाटलं होतं की तन्वी जिंकेल. कारण की राकेश बाबाच्या ऑलरेडी लागलेला आहे, त्याला ऑलरेडी जखम आहे, तो एवढ्या फेऱ्या मारू शकणार नाही, तो कधी ना कधी थकेल. ह्या दोघांमध्ये जे कॉम्पिटिशन होईल ना, ह्या दोघांमध्ये तन्वी कोलते जिंकणार हे मला 101% माहित होतं. त्यावरून मी प्रिडिक्ट केलं होतं की तन्वी कोलते जिंकणार. पहिली फायनलिस्ट बिग बॉस मराठीची तन्वी कोलते बनणार, मी हे प्रिडिक्ट केलं होतं. तिने मी सर्व गोष्टी प्रिडिक्ट केली होती आणि तशा रीतीनेच बघाल तर काही गोष्टी मॅच झाल्या आणि तशा रीतीने तन्वी कोलते ही पहिली फायनलिस्ट बनलेली आहे. परंतु थांबा, प्रश्न आहे, खूप लोक कॉमेंट करत आहेत किंवा खूप लोक बाप रे बाप काय व्हिडिओ वगैरे बनवतात, तन्वी कोलतेला चिटिंग करून पास केलेला आहे, तन्वी कोलतेला प्रश्नाचे उत्तर माहित होते, तन्वी कोलतेला सर्वच माहित होते, तन्वी कोलतेला सिक्रेट रूम मध्ये सर्व टास्क दाखवलं गेलं होतं, तिला सर्व प्रश्नाचे उत्तर कसे काय माहित होते, तिला सर्वच प्रश्न कसे काय जमत होते, ती एवढी स्पीड कशी काय आणत होती. बिग बॉस हा बायस्ड आहे. तन्वी कोलतेचा आता कौतुक सोहळा होणार भाऊच्या धक्क्यामध्ये, तन्वी कोलतेसाठी हा होणार. मतलब बाप रे बाप, म्हणजे लोक तन्वी कोलतेला एवढा हेट करतात काऊन. म्हणजे ना खूप लोक बिग बॉस बद्दल बोलतात, जसे मी बोलते तसे खूप लोक बोलतात आणि बोलायला पाहिजे. ज्यांना आवडते ते बोलतात, काही चूक नाहीये, सर्वांना जे आवडते ते केल्या पाहिजे. मी मोस्टली इंस्टाग्रामवर तेवढे शॉर्ट वगैरे रील्स वगैरे बघत नाही, परंतु माझा असं झाला की चल मी बघते काय चालू आहे वगैरे वगैरे. आणि मला समजलं की ओके, खूप लोक असे व्हिडिओ वगैरे बनवतात, बिग बॉस बद्दल बोलतात, आपले मत वगैरे मांडतात. चांगली गोष्ट आहे, सर्वांच्या आपल्या इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी मांडतात. आणि मी जेव्हा एक व्हिडिओ बघितली, 2 व्हिडिओ बघितली, 3 व्हिडिओ बघितली, प्रत्येक व्हिडिओमध्ये तन्वी कोलते आणि काटा ग्रुप बद्दल इतनी निगेटिव्हिटी आहे ना, एवढे निगेटिव्हिटी बोलतात. म्हणजे मला समजत नाही की यार, ज्या दृष्टिकोनने मी बिग बॉस बघते त्याच दृष्टिकोननं हे लोक बिग बॉस नाही बघत का. मतलब आपलं असते ना की बिग बॉसच्या हाऊस मध्ये काय असते ना, ऍट द एंड ऑफ द स्टोरी पर्सनॅलिटी मॅटर करते, की यार तन्वी कोलतेची पर्सनॅलिटी कशी आहे, काटा ग्रुपची पर्सनॅलिटी कशी आहे आणि इकडे जो टोळी आहे तिकडची पर्सनॅलिटी कशी आहे. पर्सनॅलिटी लोकांना जज करतो की ह्या टास्क मध्ये तसं कसा खेळत आहे, त्या टास्क मध्ये कसा खेळत आहे. परंतु जे लोक बिग बॉसवर रिव्ह्यू देतात किंवा बिग बॉस बद्दल बोलतात किंवा एखादा शॉर्ट म्हणा, रील्स वगैरे म्हणा, मोस्टली रील्स वगैरे मला दिसले, एवढे तन्वी कोलतेबद्दल वाईट बोलतात, एवढा तन्वी कोलतेबद्दल इतना निगेटिव्ह बोलतात. मला असं वाटतं की बाप रे बाप, मतलब ह्या कोणत्या दृष्टिकोनने हे बिग बॉस बघत आहेत. म्हणजे ह्यांना विशाल फिजिकल फाईट करून सुद्धा त्याच्याबद्दल लोक आपुलकी दाखवत आहेत की त्याला फिजिकल फाईट केल्यानंतर ओके काय मोठी गोष्ट आहे, परंतु त्याला बिचाऱ्याला फायनलिस्टचा गेम खेळायला भेटत नाहीये, त्याला फायनलिस्ट बनायचं होतं. बिग बॉस किती चुकीचा वागत आहे विशाल सोबत. तेव्हा माझ्या डोक्यात असे प्रश्न निर्माण होतात की लोक काय बघत आहेत. म्हणजे त्यांनी फिजिकल फाईट केलं नाही, राकेश सोबत सर्वात मोठा नियम तोडलेला आहे, त्याला घराच्या बाहेर काढला नाही, बिग बॉसने खूप मोठा उपकार केला नाही ते विशालवर. ते गोष्ट सोडून लोकांना असं वाटतंय की विशाल हा कॅप्टन्सी फायनलिस्ट तास खेळायला पाहिजे होतं, त्याला खेळू दिलं पाहिजे होतं. मला असं वाटतं की लाईक लोक काय बघत आहेत किंवा काय कोणाबद्दल काय बोलत आहेत किंवा कसं काय बोलत आहेत. अजून हे बोलत आहेत की आता तन्वी कोलतेला सर्व प्रश्नाचे उत्तर माहित होते, सर्व गोष्टी माहित होत्या, आता तर भाऊच्या धक्क्यावर तन्वी कोलतेच्या कौतुक सोहळा होणार, मग हा होणार तो होणार. मला असा लिटरली प्रश्न पडते की ह्यांना एक तर बिग बॉस गेम समजत नाही, आणि इफ समजत आहे तरी हे निगेटिव्ह बोलत आहेत, तर मग ह्याच्या मागे काय दृष्टिकोन आहे आय डोंट नो. मग ज्या एक ऑडियन्स आहे आणि ऑडियन्स ज्या दृष्टिकोन बघते तेच मत मी मांडते. जसे मला सागर कारंडे आवडत नव्हता, लिटरली मला आवडत नव्हता, परंतु मागच्या वीक मध्ये तो खरंच चांगला खेळला तर मी त्याच्याबद्दल चांगलीच बोलली, कारण की तो चांगला खेळला तर चांगली बोलली.
जसा विशाल, आता खूप लोकांना विशालचा गेम आवडते. अरे तो राकेश बापट काय चाय पित राहते, फालतू चीजे करत आहे. तन्वी कोलते काय, तन्वी सोबत बायस्ड विनर आहे, परंतु विशाल बघा ना, विशाल काय गेम खेळते, काय स्ट्रॅटेजी प्लॅन करते, काय मुवमेंट करते, काय मॅन्युप्युलेशन करते. त्यात मला एक प्रश्न विचारायचा आहे, पासून तुम्ही विशालचा गेम बघाल ना, तर विशालनं काय केलं ना, विशालनं म्हटलं की मी महाराज आहे, मी शेर आहे, मी एक काम करते, मी लोकांना जमा करते. टोळीमध्ये याल का, टोळीमध्ये याल का, तर मग लोक हळूहळू त्याच्या टोळीमध्ये यायला लागले. मग त्यानं काय केलं, नॉमिनेशन मध्ये मी नाही जाणार रे, नॉमिनेशन मध्ये तू जा, नॉमिनेशन मध्ये तू जा, नॉमिनेशन मध्ये तू जा, नॉमिनेशन मध्ये तू जा. मग ह्याच्यानंतर नॉमिनेशन मधून आल्यानंतर घराच्या बाहेर गेला हा, मग दुसऱ्यांना आणा, घराच्या बाहेर गेला हा, दुसऱ्यांना आणा. मतलब आतापर्यंत तुम्ही 2 महिने लगातार पाहिलं, 2-1.5 महिने हा विशाल आतापर्यंत नॉमिनेशन मध्ये सुद्धा आला नाही. म्हणजे ह्यानं काय केलं, हा एक विनर, म्हणजे मी महाराज आहे आणि हे माझे बकरे आहेत, हे माझे प्यादे आहेत, तुम्ही नॉमिनेशन मध्ये जा, मग तुम्ही बॉटम मध्ये आल्यानंतर तुम्ही घराच्या बाहेर जा आणि मी राजा बनून राहणार. आतापर्यंत हा नॉमिनेशन मध्ये आला नव्हता. मागचे म्हणजे आता आखरीचे जेव्हा वीक स्टार्ट होते ना, तेव्हा हा नॉमिनेशन मध्ये आला होता. राकेश बापटने याचा पोपट करून ह्याला नॉमिनेशन मध्ये घातलं होतं आणि याची एवढी फाटलेली होती की बापरे, मी नॉमिनेशन मध्ये कसा आलो. तू एवढा चांगला प्लेअर आहेस, तू मॅन्युप्युलेशन करतोस, चांगला गेम खेळतोस, मग तुला नॉमिनेशनची भीती का वाटत होती? तू का बरं नॉमिनेट झाला? एवढा भीत होता, बापरे बाप, मला नॉमिनेशन काऊन केलं, मला नॉमिनेट का बरं केलं वगैरे म्हणून. एवढा एक स्ट्रॉंग प्लेअर आहे, तुला माहित आहे तुझ्या स्ट्रेंथ आहे, तू विनर होऊ शकतोस, तुझ्यामध्ये सर्वच गोष्टी आहेत, तर मग तुला एका नॉमिनेशनची भीती काय वाटत आहे? आणि तुम्हाला माहित नसेल तर ह्या विशालने किती लोकांना खाल्लं नाही. सचिन दादाला खाल्लं नाही, रुचिताला खाल्लं नाही, मतलब अजून काय नाव आहे, तो राकेशला खाल्लं नाही, प्राजक्ताला खाल्लं नाही, संकेतला खाल्लं नाही, संस्कृतीला खाल्लं नाही. म्हणजे मी किती लोकांचे नाव घेऊ, म्हणजे ह्या माणसाने किती लोकांना खाल्लं नाही आणि स्टील तुम्हाला वाटते की हा स्ट्रॉंग प्लेअर आहे. तो आहे, स्ट्रॅटेजी प्लॅन करते, स्वतःला वाचवते, स्वतःचा स्ट्रॉंग प्लेअर आहे, परंतु एंड ऑफ द स्टोरी मध्ये बिग बॉस ना हा पर्सनॅलिटीचा गेम आहे. आता खूप लोक म्हणतात हा खूप स्ट्रॉंग प्लेअर आहे. एखादा टास्क आहे, जसा मधुमक्कीचा टास्क होता, आपली ताकद स्त्रियांवर कशी दाखवणे, किंवा रेवा आणि दीपाली असे बसले होते, त्यांच्यावर एक ऑकवर्ड पोझिशनने त्यांना लॉक करणे, हे बरोबर आहे? किंवा आपली मर्दानगी, मेरे पास बहुत ताकद आहे, फक्त स्त्रियांवर दाखवणे, हे काय आहे? स्वतःमध्ये एवढा अहंकार आहे. आणि खूप लोक असे म्हणतील, आता मला सांगा, अनुश्री सर्वात क्लोज आहे, त्याची सर्वात क्लोज आहे, बहीण आहे, चांगला बॉन्ड आहे, पहिलेपासून एकमेकाला ओळखतात. मला सांगा, अनुश्री स्वतः म्हणते, सागर दादा घराच्या बाहेर आले, त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये स्वतः म्हटलेलं आहे की विशाल मध्ये अहंकार आहे, सर्व त्याचे जवळचे लोक त्याला म्हणत आहेत की त्याच्यामध्ये अहंकार आहे. तर मग जे प्रेक्षक बघत आहेत, जे विशालचे फॅन आहेत, विशाल 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 विनर विनर करत आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांना अहंकार दिसत नाही का? ज्या व्यक्तीमध्ये अहंकार आहे, ज्या व्यक्तीमध्ये ताकदचा अहंकार आहे, ज्या व्यक्तीमध्ये अग्रेशनचे इश्यूज आहेत, तो लोक फिजिकल फाईट करत आहे, वाईट बोलत आहे, त्या लोकांना तुम्ही एवढे पॉझिटिव्हिटीने दाखवता, एवढे पॉझिटिव्हिटीने प्रेस करता. परंतु आपला बिग बॉसचा गेम काय आहे ना, पर्सनॅलिटीचा गेम आहे. आणि तन्वी कोलते बघाल, टाटा ग्रुप बघाल, हे पर्सनॅलिटी बघाल ना, यांची पर्सनॅलिटी तर ह्यांची एवढी वाईट नाहीये की ह्यांना एवढी निगेटिव्हिटी किंवा यांना एवढा हेट किंवा ह्यांच्याबद्दल एवढा निगेटिव्ह बोलले जाते ना. मला प्रश्न पडते की ऍक्च्युअली प्रॉब्लेम कोणामध्ये आहे? जो व्ह्यूअर बघत आहे त्यांना प्रॉब्लेम आहे की त्याला काय, त्याचा दृष्टिकोन काय आहे? लिटरली तन्वी कोलतेबद्दल एवढा वाईटपणा बोलतात, रे बाप रे बाप. आता मी तुम्हाला सांगते, आजच्या गेमची सुरुवात झाली. आता खूप सुंदर टास्क होता, सर्वांना माहित होता. आता अनुश्री आणि राखीमध्ये होणार होतं की कोणी ह्याला सिलेक्ट केलं, कोणी सिलेक्ट वगैरे नाही केलं वगैरे म्हणून. आता अनुश्री सिलेक्ट झाली दावेदारसाठी. त्याच्यानंतर आता विशालकडे ना 2 चॉईसेस होते, एक होती अनुश्री आणि राखी, परंतु त्यानं राखीला वोट दिलं नाही. कोणाला वोट दिलं? अनुश्रीला दिलं. ओके, त्याची चॉईस होती. त्याच्यानंतर राखी त्याला विचारत होती तू कोणाला वगैरे वोट दिला, असं तो त्यांनी काय पलटवलं, राखी मी तर तुलाच वोट दिलं ना, असं वगैरे काही नाही, मी कोणाला वगैरे वोट दिलं नाही, मी अनुश्रीला वोट वगैरे दिलं नाही. मग राखी बरोबर खरं बोलायला काय जात होतं? खरं का बरं बोललाच नाही? एवढा सच्चाईवाला आहेस, एवढा महानतावाला, एवढा फ्रेंडशिप आहे, सर्वच गोष्टी आहे, तर खरं का बरं सांगितलं नाही की राखी मी तुला वोट केलं वगैरे नाही म्हणून? ते पण गोष्ट सोडा, आता विशालच्या सोडून द्या टॉपिक. त्याच्यानंतर छान गेमचा टास्क झालेला होता, बीबी लॉ वगैरे म्हणून वकिलाचा जो टास्क झालेला होता, त्याच्यामध्ये राकेश बापट, तन्वी कोलते आणि अनुश्री माने हे 3 जण दावेदार झाले होते पहिला फायनलिस्ट बनण्यासाठी. आता बिग बॉसने ना एवढा सुंदर टास्क आणलेला होता ज्याची खद नाहीये. आता आय नो हा पहिला फायनलिस्ट आहे आणि पहिल्या फायनलिस्टचा कसा टास्क असलेला पाहिजे तशा रीतीने बिग बॉसने रचला आणि बिग बॉसने म्हटलं यावेळेस काही चिटिंग नाही होणार. राकेश बापटला वेगळ्या रूम मध्ये, अनुश्री मानेला वेगळ्या रूम मध्ये आणि तन्वी कोलतेला वेगळ्या रूम मध्ये ठेवून एकामेकाला यांचे टास्क दिसणार नाही, एकामेकाबद्दल हे डिस्कशन करणार नाही, एकाबद्दल काय होणार नाही. दुसरी गोष्ट, संचालन मी बिग बॉस करणार. संचालन कोण होते? बिग बॉस होते. संचालन बिग बॉस करणार होते, बाकी कोणी करणार नव्हते. आणि बाकीचे जे कंटेस्टंट आहेत त्यांना टीव्ही मध्ये बघायचं होतं की यार टीव्ही मध्ये हा काय आहे, ओके हा खेळत आहे, तो खेळत
खेळत आहेत तशा वगैरे. आता पहिला जो व्यक्ती गेला ना तो होता राकेश बापट. आता राकेश बापटच्या गुडघ्याला लागलेला होता आणि ऑलरेडी तो जिम वगैरे तेवढा करत नाही, फिजिकली ऍक्टिव्हिटी त्याची नाही आहे, थोडा लो आहे त्याची फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणा, आणि त्याला लागलं पण होतं. पहिल्या फेरीमध्ये, दुसऱ्या फेरीमध्ये, तिसऱ्या फेरीमध्ये त्याचे खूप चुकत सुद्धा होते की हा आहे का. मग पहिला त्यांनी 1 नंबर घेतला, बेट किती आहे, सिंगल बेट किती आहे, पहिला नंबर घेऊन गेला. मग त्यांनी मोजलं, मग असा 4, मग 5 अशा वगैरे त्याच्यामध्ये खूप चुका होऊन राहिल्या. म्हणजे खूप चुका होत आहेत की ओके ओके ओके. मग तो येत आहे, मग जात आहे, मग येत आहे, जात आहे. त्याला बघून असं वाटत होता की नको, तू नको खेळूस. त्याचा त्रास बघत नव्हता, कारण की त्याला खूप त्रास होत होता. तो त्याला लागलं सुद्धा होता आणि तरी त्याचा एकच होता की मला हा टास्क खेळायचा आहे, मला हा टास्क कंप्लीट करायचा आहे. किती मला लागलं, माझा गुडगा गेला, माझा हा गेला, तो गेला, तरीही मला हा टास्क खेळायचा आहे. आणि लिटरली त्याने टास्क खेळलं, त्याला एवढा लागून सुद्धा त्याने टास्क केला. खरंच खूप चांगला गेम खेळला, लिटरली खूप चांगला गेम खेळला. त्याच्यानंतर आली तन्वी कोलते. आता तन्वी कोलतेला तुम्ही बघाल ना, तुम्ही स्टार्टिंग पासून तिची हिस्ट्री बघा. जेव्हा आपण ते टास्क खेळते, जेव्हा आपण ती टास्क परफॉर्म करते ना, ती बघतच नाही. ती हे सुद्धा म्हणते एखाद्या खेळाडूला की मी मुलगा आहे किंवा मुलगी आहे, मी हा गेम कधीही खेळणार नाही, किंवा मी हा वुमन कार्ड किंवा असा कार्ड खेळणार नाही की मी स्त्री आहे म्हणून माझ्यामध्ये कमी स्ट्रेंथ आहे, तुझ्यामध्ये जास्त स्ट्रेंथ आहे, मी हा गेम खेळणार नाही. संकेतसोबत जेव्हा तिची फायटिंग वगैरे होती, तेव्हा संकेतसोबत तिने ज्या प्रकारे लॉक केलं, संकेतसोबत ज्या प्रकारे खेळलं, आणि तिने एकही बहाणा दिला नाही मी स्त्री आहे, मी मुलगी आहे, माझ्यामध्ये स्ट्रेंथ कमी आहे, असा एकही बहाणा त्या मुलीने दिला नाही. एखादा कितीही मोठा घुबड असला किंवा कितीही मोठा ताकदवर व्यक्ती असला ना, तरी त्या व्यक्तीसोबत टक्करची कट म्हणजे टक्कर ऍज अ प्लेअर म्हणून ती वेगळ्याच जोशमध्ये येते, ऍज अ प्लेअर म्हणून ते वेगळेच फॉर्म मध्ये येते, ऍज अ प्लेअर म्हणून ती टक्करची बिलकुल दुश्मनी देते, टक्करच्या प्लेअरिंग करते किंवा टक्करचे गेम खेळते. तिची आतापर्यंत तुम्ही एकदाही टास्क बघा, ती अशी हळू लेलम्यासारखी नाही मला जमतच नाही अशी अशी खेळच नाही. टास्क म्हणजे तिच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट असते आणि टास्क मध्ये तिच्या बिलकुल फोकस असते की मला हा गेम खेळायचा आहे म्हणजे गेम खेळायचे, अशी तिची वृत्ती असते. आता हा टास्क आला आणि हा टास्क तिला कळला की असा असा वगैरे आहे वगैरे म्हणून. आता तिची स्पीड जास्त होती, स्टार्टिंगचे एपिसोड तिची स्पीड होती. आणि हा जो टास्क होता ना, हा टास्क मध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे की हा बिग बॉसचा ना पहिला फायनलिस्ट बनणार होता. आणि त्या बिग बॉसने ते पूर्ण क्वेश्चन लिहिले होते ना, 7th क्वेश्चन लिहिले होते ना, ते बिग बॉसच्या हाऊस बद्दल होते की बिग बॉस मध्ये किती बेड आहे, आतापर्यंत कोण किती उलटा पुलटा रूम मध्ये गेलेला आहे, किती बेड आहेत, आतापर्यंत कोणचा घर पाहुणा आलेला नाहीये, कोण जर नॉमिनेट आहे, आतापर्यंत कोण कॅप्टन झालेला नाहीये, ह्या सर्व गोष्टी बिग बॉसच्या हाऊस मध्ये आहेत. कोणत्या प्लेअरला किती लक्षात आहे, आता स्टार्टिंग पासूनचे पहिल्या वीक पासूनचे आतापर्यंत किती लोकांना गोष्टी लक्षात आहेत, किती गोष्टी लक्षात नाही आहेत. हा बुद्धीचा गेम होता. लोकांना वाटतं की हा स्पीडचा गेम होता, लिटरली हा स्पीडचा गेम होता, पण सर्वात जास्त इम्पॉर्टंट होता की हा बुद्धीचा गेम आहे की तुम्हाला घरच्या गोष्टी किती लक्षात आहेत आणि किती लक्षात नाहीत आहेत, असा गेम होता. आता राकेश बापट गेला, त्याला गोष्टी माहित नव्हत्या समजत, त्यांनी चूक वगैरे केलं, मग राईट वगैरे केलं, तशा रीतीने गेम खेळला. तन्वी कोलते ज्या प्रकारे असं असतं ना की आता मला गेम खेळायचा आहे, मला हा टास्क परफॉर्म करायचा आहे, तर तिचे ना 4ही डोळे खुले असतात, हाही डोळे खुले असतात आणि 2 काने खुले असतात, तोंडही खुलेला असतं, मतलब 5 म्हणा, हे सर्वच खुले असते तिचे की मला हा गेम खेळायचा. तिने स्टार्ट केला, तिने पहिला क्वेश्चन वाचला, ते काय करते ना, लोकांना वाटलं हे क्वेश्चन तर बरोबर वाचत नाही, हिला प्रश्नाचे उत्तर कसे माहिती आहे. काय असते ना, एखादा तिला माहिती आहे की स्पीडचा गेम आहे आणि बोलायचा गेम आहे आणि बुद्धीचा पण गेम आहे, लक्षात ठेवायचा आहे आणि कोड सुद्धा सॉल्व्ह करायचे, प्रश्नाचे उत्तर सुद्धा द्यायचे. एक पाठी काढलं, ओके असं असं ना, स्पीड मध्ये खेळायचं, ओके ओके असं असं आहे ओके. आणि त्याच्यानंतर ना ते पूर्ण जो जाडा होता ना, जाडा जो पूर्ण होता ना, एवढा चौकोन वगैरे काहीतरी होता वगैरे, त्याच्यामध्ये ते डिस्कशन करून जात होते की ओके किती रूम आहेत, मग 1 2 3 4, किती बेड आहे सिंगल, 1 2 3 4 5 वगैरे, अशी मोजे जात होती. म्हणजे काय असते ना, स्वतःच्या बुद्धीला अशी बंद करून नव्हती ठेवत. तिच्या होते ना की आपल्या बोलण्यामुळे ना आपले पटपट उत्तर येतात की आपण मोजतो त्याच्यामध्ये, ते टाइम वेस्ट नव्हती करत. जे बाकीचे लोक जात होते, जाड्यामध्ये अडकत होते, मग नंतर तिथे त्या टेबलावर जाऊन उत्तर धोडत होते की किती आहेत, ओके 1 2 3 4 असं वगैरे, परंतु ते टाइम एकही वेस्ट नव्हती करत. त्या जाड्यामध्ये ती टाइम इन्व्हेस्ट करत होती की ओके किती बेड आहेत, किती 4 आहे, ओके ओके, ते सर्वच गेम करत होते, तिकडे जाऊन आणत होती. आता तिने पहिला उत्तर दिलं, तिने दुसरा उत्तर दिला, तिने तिसरा उत्तर दिला, तिने चौथा उत्तर दिला, 5वा उत्तर दिला. आता तिच्यामध्ये एक स्पीड आली होती आणि ते प्रश्न अशी नव्हती वाचत, ओके अशा किती बेड आहेत अशी नव्हती वाचत, ती स्पीड मध्ये होती. ते स्पीड मध्ये वाचताना काय असतं ना, शब्द आपल्या लक्षात राहतात की ओके असं आहे, ओके किती बेड आहेत. त्याच्यानंतर आता खूप लोकांना वाटतं की तिथं प्रश्न वाचतही नव्हती, मग तिला प्रश्नाचे उत्तर कसे माहित. मला हा प्रश्न आहे की तिला प्रश्न माहित नव्हते, तर मग ते प्रश्नाचे प्रश्न आहे, मग प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, किती आहे, मग ते मोजत वगैरे कशी होते. म्हणजे तिला प्रश्न कळलाच नाही तर तिला कसं माहित कोणाचं उत्तर काय वगैरे आहे म्हणून. काही तिला प्रश्न आपल्याला काय असते ना, खूप लोक असं असतं ना, विद्यार्थी क्लासमध्ये विद्यार्थी आहेत, आपण कितीही 10 घंटे अभ्यास केला, परंतु 1 घंटा एक व्यक्ती अभ्यास करते, एक मुलगा असते, त्याने 1 घंटा अभ्यास केला ना, तरी तो आपल्यापेक्षा चांगले मार्क आहे. त्याची पॉवर, स्ट्रेंथ ऑफ पॉवर किंवा आठवणीची पॉवर किंवा त्याची लक्षात ठेवण्याची पॉवर किंवा त्याची कॅल्क्युलेशनची पॉवर ना आपल्यापेक्षा काही लेवलने बेटर असते. प्रत्येक खेळाडू, प्रत्येक विद्यार्थी हा सारखा नसतो, कोणी खूप अप असते, कोणी खूप कमी असते, कोणाकोणाला प्रश्नाची गरज पडत नाही, कोणाकोणाला कॅल्क्युलेशनची गरज पडत नाही, कोणाकोणाला ओके हा
प्रश्न आलेला मला सॉल्व्ह करायचा, ओके हा प्रश्न आला मला सॉल्व्ह करायचा. कोणी कोणी मॅथमॅटिक्स मध्ये एवढे असतात की त्यांना प्रश्न काय व्हॅल्यू आहेत, ओके ओके हे व्हॅल्यू आहेत, ओके ओके करायचं. कोणाकोणाला किती असा केला मग तसा केला मग हा केला हा प्रश्नाचे उत्तर तरी त्यांचा होत नाही. तर तन्वी कोलते ना हे विद्यार्थी टॉप आहे. तिला गेम कसा खेळायचा, स्ट्रॅटेजी कशी प्लॅन करायची किंवा आपण टास्क मध्ये आला तर आपला 101% कशा द्यायचा. आणि पहिली गोष्ट तिला जिंकण्याची भूक सुद्धा आहे आणि त्याच तिला आजच्या गेम मध्ये तिची भूक दिसून आली. आणि ज्या रीतीने ते गेम खेळत होती, ज्या रीतीने तिने कोडे सॉल्व्ह केलं, ज्या रीतीने तिने टास्क परफॉर्म केलं, एकही सेकंदाचा ब्रेक घेतला नाही आणि प्रत्येक उत्तर तिने बरोबर दिलं. आता खूप लोकांना प्रश्न हा सुद्धा पडलाय की तिने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर बरोबर का बरं कसं काय दिलं, का बरं देऊ शकत नाही. असं काही खूप मोठा टास्क होता. बेड किती आहेत मोजायचे, किती बेड आहेत. कोण नॉमिनेशन मध्ये आतापर्यंत आले, दीपानी राकेश आले, कोण आतापर्यंत पाहुणा आलेला नाही, हा पाहुणा आला नाही, कोण आतापर्यंत कॅप्टन बनलेला नाहीये, कोण आतापर्यंत हा झालेला आहे. खूप मोठा दिमाग लागत आहे की प्रश्नाचे उत्तर भेटतील नाही. म्हणजे बाकी लोक मिस्टेक करत होते. काहून मिस्टेक करत होते, कारण की त्यांचा वाव, त्यांची मेमरी ऑफ पॉवर किंवा त्यांची आठवण्याची एवढी पद्धत किंवा त्यांची स्ट्रॅटेजी जो प्लॅन आहे तो तेवढा होता नाही. सर्वच विद्यार्थी काही सारखा नसते. एखादा विद्यार्थी खूप चतुर आहे, एखादा विद्यार्थी लवकर मार्कर आहे, म्हणून आपण असे म्हणतो की नाही यार ह्या एवढ्या टाइम मध्ये हा पॉसिबलच नाहीये, ह्याने ना विद्यार्थ्यांना चिटिंग दाखवलं असते, बिग बॉसने चिटिंग केलं असते. परंतु एखादा व्यक्ती मेहनत करत आहे, एखादा व्यक्ती आपल्या स्वतःच्या स्ट्रेंथवर खेळत आहे आणि तुम्ही बिग बॉसला चिटिंग चिटिंग म्हणत आहे. म्हणजे मला सांगा ना, त्याला जिंकवायचे असले तर राकेश बापट खूप मोठा महाराष्ट्राचा चेहरा आहे, त्याला सुद्धा जिंकवलाच असता रे. अनुश्री म्हणजे असं मला असं वाटतं की बिग बॉस काय असते ना, बिग बॉस हा इक्वल असते. लक्षात ठेवा, बिग बॉसचे नियम वगैरे जो खेळाडू तो खेळेल ना, आता लोकांना स्क्रीनवर दाखवायचे तर एवढा बायस्ड बनेल का तो. आणि जर बायस्ड पण बनेल, मी म्हणतो की बायस्ड बनेल, तर मग एक काम करायला पाहिजे होतं ना बिग बॉसनी, की डायरेक्ट तो जो आहे ना तो घड्याळ चालत होती त्याला काहीतरी मॅग्नेट लावायला पाहिजे होता. आणि मग तिचे तन्वीचे काटे हळूहळू चालत आहेत, मग ह्यांचे काटे स्पीड मध्ये चालत आहेत. लोकांनी तो लिहिला असता की नाही यार बिग बॉस किती बायस्ड गेम खेळत आहे. तुम्ही अनुश्री मानेकडून एक्सपेक्ट करत आहात की तिला सर्व गोष्टीचे प्रश्नाचे उत्तर माहित असते. ते एक नंबरची आळशी व्यक्ती आहे. एक नंबर किती असते ना, एकदम आळशी मुलगी आहे ती. तिला काही करायचा फरक पडत नाही, तिला काही कोणाच्या लेना देणार नाही. तिला एवढी आळशी आहे ना, तिला एकदा तरी सिंपल प्रश्नाचे उत्तर विचारलं तरी तिला येणार नाही, म्हणून तिने चुका केल्या. तिच्या बिग बॉस मध्ये जो वावर आहे, बिग बॉसच्या गोष्टी आहेत ते काहीच लक्षात राहत नाही त्या बाईच्या, म्हणून तिने चूक केली. आता राकेश बापट बद्दल, तर राकेश बापटला सुद्धा नव्हते माहित, तो आळशी नसला तरी त्याला गोष्टीचे नॉलेज नव्हती किंवा त्याचा दिमाग जो आहे थोडा स्लो चालत होता. तन्वी कोलतेचा दिमाग फास्ट चालत होता. तिने प्रश्नाचे उत्तर दिलं आणि प्रत्येक प्रश्नाच्या उत्तर तिने बरोबर दिलं. त्यात असं नाहीये की शंका करून ओ बाय गॉड एवढा उत्तर कशा देऊ शकते. एखादा नीटच्या कोणी प्रिपरेशन करत आहे, नीटची प्रॅक्टिस करत आहे आणि 700 मार्काचा पेपर आहे आणि त्याला 700 पैकी 700 भेटले. अरे नीटच्या पेपर मध्ये 700 पैकी 700 कोणाला मार्क भेटू शकतो यार, इम्पॉसिबल आहे. म्हटलं ह्याने चिटिंग केलं नसेल, चिटिंग केलं. असं नसते रे, असं नसते. ज्या मुलीनं मेहनत केली नाही, ज्या मुलीने स्पीड केलं नाही, ज्या मुलीने स्ट्रॅटेजी प्लॅन केलं नाही, ज्या मुलीने लिटरली खेळलं नाही आणि ज्या मुलीला प्रश्नाचे उत्तर, घराबद्दल नॉलेज, पूर्ण हर एक कोण्याबद्दल नॉलेज होते, त्या मुलीला फायनलिस्ट म्हणून ती तिकीट भेटली आणि ती डिझर्विंग आहे. म्हणून तिला नाव ठेवणे, तिच्याबद्दल वाईट बोलणे, तिच्याबद्दल निगेटिव्ह बोलणे, मग ती जिंकली म्हणून हा करणे. आता मला सांगा एक गोष्ट सांगा, ह्याच जागी विशाल खेळला असता आणि विशालने 3 मिनिटात टास्क कंप्लीट केलं असतं, फटाकसे गेला, ओके फटाकसे गेला, तर तुम्ही काय म्हटले असता, ओ विशाल तर चांगला प्लेयर आहे, विशाल तर चांगला गेम खेळते, विशाल किती स्ट्रॉंग प्लेयर आहे. वा 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 वा. आणि हीच गोष्ट तन्वी कोलतेने केल्यानंतर काय नाही, बिग बॉस बायस्ड आहे, बिग बॉसला ऑलरेडी माहित होतं, बिग बॉसने हिला प्रश्नाचे उत्तर सांगितलं, सर्व झालं. मतलब असं वाटतं की यार लोकांना ना काय इकडून द्या किंवा इकडून द्या, लोकांना फक्त विशाल दिसत आहे. बाकी एवढी निगेटिव्हिटी फैलवत आहेत ना तन्वी कोलतेबद्दल. परंतु मला वाटते एखादा कसं असते ना, एखाद्या गोष्टीवर किती लांछन लावा, कितीही काही काड्या कुड्या फेका, परंतु ज्याला चमकवायचं असते ना तो चमकतच राहते. तुम्ही कितीही काही केला तरी तन्वी कोलतेला तुम्ही कितीही निगेटिव्ह बोलला किंवा कितीही तिच्याबद्दल बोलला, तिला जिंकण्याची भूक आहे, तिला खेळायचं आहे. ती खूप चांगल्या रीतीने खेळली आणि खूप चांगल्या रीतीने टास्क परफॉर्म केला. आणि तुम्ही एवढे विशाल म्हणताना विशालने सुद्धा तन्वीला प्रेस केलं की लिटरली तन्वी खूप चांगली खेळत आहे. परंतु विशालचे फॅन्स आहेत किंवा विशालचे लोक आहेत किंवा विशालचे PR आहे किंवा जे खूप लोक रिव्ह्यू देतात ते लोक तन्वी कोलतेची खूप मेहनत म्हणजे हेट करत आहेत. मतलब विचार करा की विशाल सुद्धा तन्वी कोलतेची तारीफ करत आहे, परंतु ते विशालचे जे फॅन्स आहेत किंवा विशालचे जे लोक आहेत, विशालला पसंत करणारे लोक आहेत, ते तन्वीची म्हणजे असं वाटतं की तिच्या मेहनतला बायसपणा देत आहेत, तिच्या मेहनतला फालतू दुसरे नावं देत आहेत. म्हणजे विचार करा की किती डबल ढोलकी लोक आहेत किंवा काय आहे, आय डोंट नो. परंतु मला वाटतं एखादा प्लेअर चांगला आहे तो चांगलाच आहे आणि तन्वी कोलतेनं खूप चांगला खेळला. त्या प्रोमो मध्ये ना तुम्हाला दिसणार असेल की विशाल खूप रडत आहे की त्याला फायनलिस्टचा टास्क खेळायला भेटला नाही किंवा तो खूप रडारड करत आहे किंवा त्याला जिंकायचं होतं, फायनलिस्टचा गेम खेळायचं होतं, सर्व गोष्टी खूप रडारड करत आहे स्विमिंग पूलमध्ये. आता मला सांगा ह्याच्या जागी तन्वी असती आणि तन्वीने रडारड केलं नसतं की मला फायनलिस्टचा टास्क भेटत नाहीये, खेळायला नाही भेटत आहे, तर लोकांना काय म्हटलं असतं, ए तन्वी कोलते किती नाटक करते यार, किती नाटक करते, किती नाटकी आहे. आणि आता विशालच तो करत आहे लोकांना भावनुक होऊन, इमोशनल होऊन, लोकांना असे रडरड करणे,
लोकांना मॅन्युप्युलेटिंग करणे, लोकांचे मतं छेडणे, लोकांना अजून भावणूक करणे, ह्या सर्व गोष्टी करतायत. तर लोकांना काय वाटेल, हो माय गॉड विशाल रडत आहे, ओके बेबी रडूच नको, आम्ही तुम्हाला ओट करून मतलब बघा ना, हेच गोष्ट तन्वीने केलं नसतं, हेच गोष्ट दीपालीने केलं नसतं, हेच गोष्ट राकेशने केलं नसतं. अरे यांचं तर कामच आहे नाटक करणं, पण हेच गोष्ट विशालने केल्यानंतर विशाल इट्स सो नाईस प्लेअर, इट इज नाईस, रडत आहे. मतलब ह्याला असेल डबल स्टँडर्ड. तुमच्या तिच्या गेम बद्दल, तिच्या सर्व गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटते, तिच्या स्पीड बद्दल, तिच्या स्ट्रॅटेजी बद्दल, तिचे प्रश्न वाचणे, ती अशी पटपट वाचून जात होती आणि मग रिकॉल करत होती वगैरे सर्व गोष्टी. ह्या पूर्ण स्ट्रॅटेजी बद्दल, ह्या पूर्ण गेम बद्दल किंवा पहिली फायनलिस्ट तन्वी कुलती बनली, ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे प्लीज मला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगाल. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब टू माय चॅनल.